विनाकारण काही गोष्टीत कॉन्फ्लिक्ट निर्माण केले गेलेले आहेत. म्हणजे काही ॲलोपॅथी डॉक्टर असं सांगतात, की ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्ही घेत असला तरी ते यायचं नाही किंवा ते घ्यायचीच नाही असं. जेव्हा की ते काय नक्की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतायत, त्या औषधामध्ये खरंच काय आहे, त्याचं काय ॲक्शन आहे, याच्यातलं काडीमात्र काही माहिती नसताना. गव्हर्नमेंटनी असं काहीतरी इंटिग्रेटेड कॉन्फरन्सेस, सेमिनार्स असे ठेवायला पाहिजेत. तर त्यांना पटलं पाहिजे, की यातनं खरंच काहीतरी पटायला केरळचं मोठं उदाहरण आहे. ठेवलेलं हां. आहे. आम्ही नाही काय तसं पटवून कोणी द्यायचं आहे? एक ते काम त्यांचं आहे. आम्ही आमची पोटं भरायची का ते करायचं? यांच्या मागे लावून यांना पटवून द्यायचं. मॉडर्न प्रॅक्टिशनरला असं वाटते, की खरंच ह्यांच्याकडे कन्सल्टेशनची काही मेथोडॉलॉजी नाही. त्यांच्या डोक्यात सुद्धा हे फिक्स आहे. जसं कॉमन पब्लिकला वाटते, की आयुर्वेदिक डॉक्टर कन्सल्ट करतो म्हणजे काय करतो? तर मॉडर्न प्रॅक्टिशनरला पण असंच वाटते. आणि एक दुसरा पार्ट असा पण आहे, की विनाकारण काही गोष्टीत कॉन्फ्लिक्ट निर्माण केले गेलेले आहेत. म्हणजे काही ॲलोपॅथी डॉक्टर असं सांगतात, की ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्ही घेत असला तरी ते यायचं नाही किंवा ते घ्यायचीच नाही असं. जेव्हा की ते काय नक्की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतायत, त्या औषधामध्ये खरंच काय आहे, त्याचं काय ॲक्शन आहे, याच्यातलं काडीमात्र काही माहिती नसताना. आणि काही आयुर्वेदिक डॉक्टर पण तसे करतात, की तुम्ही ते औषधं खाऊ नका, त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स असतात, हे असतात, ते असतात, असंही सांगतात किंवा गरज नसताना जिथं खरंच सर्जरीची गरज असते, तिथं सुद्धा नाही आपण ट्रीट करूया, सर्जरीची गरज नाही, असं सुद्धा फॉल्स क्लेम करतो. ह्या सुद्धा गोष्टी कुठेतरी चुकीच्याच बंद आहेत. झाल्या पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी सुद्धा याच्यात पण लक्ष घालायला पाहिजे. गव्हर्नमेंटनी असं काहीतरी इंटिग्रेटेड कॉन्फरन्सेस, सेमिनार्स असे ठेवायला पाहिजेत. गव्हर्नमेंटकडून असे काहीतरी अवेअरनेसचे त्यांच्यासाठी पण, की त्यांनी कसे हे म्हणजे सगळे सायन्सेस जर एकत्रितरित्या काम करायला पाहिजे असतील, तर त्यांनाही त्याचा आमचा अप्रोच काय आहे, काय अप्रोचने आम्ही हे करतोय आणि बऱ्याच वेळेला मॉडर्न प्रॅक्टिशनरला असं वाटते, की खरंच ह्यांच्याकडे कन्सल्टेशनची काही मेथोडॉलॉजी नाहीये. त्यांच्या डोक्यात सुद्धा हे फिक्स आहे. जसं कॉमन पब्लिकला वाटते, की आयुर्वेदिक डॉक्टर कन्सल्ट करतो म्हणजे काय करतो? तर मॉडर्न प्रॅक्टिशनरला पण असंच वाटते, की आयुर्वेदिक डॉक्टर काय त्यांच्याकडे काही कन्सल्टेशन काय असत नाही. म्हणजे डायरेक्ट जाणे, कंप्लेंट हां, सांगणे आणि काहीतरी ट्रीटमेंट औषधच घेणे. देतात हे. हं. नुसतं औषधं देतात, रँडम काहीतरी देतात लिहिलेलं, असं बहुतेक त्यांचा ग्रह आहे. म्हणून ते त्याला तसं वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघतात. नाही, मी तोच मुद्दा काय सांगत होतो, की केरळमध्ये हे सगळं जे केलं, त्याच्यानंतर त्यांनी ग्रासरूटला सगळ्या कॉमन लोकांच्यामध्ये हे पसरवलं. त्यामुळे ग्रासरूटमध्ये त्याचा अवेअरनेस वाढला. त्याच्यामुळे मग डिमांड वाढली. त्याच्यामुळे मग हॉस्पिटल्स वाढले, फार्मास्युटिकल कंपन्या वाढल्या. अ, आता हे लोकं सांगतात, की टुरिझम चा संबंध आहे त्याचा. त्यांच्याकडे टुरिझमसाठी तसं भौगोलिक रचना आहे. मी म्हणतो तसं मग इतर स्टेट्समध्ये मग नॉर्थचे जे स्टेट्स आहेत, हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, इथं सुद्धा तेवढाच ब्युटी आहे नेचरची. तिकडेही वाढवत आलंय महाराष्ट्रात तसं आहे. नॉर्थमध्ये. महाराष्ट्रात कोकण आहे, हिल स्टेशन्स आहेत, हं. पिल्ग्रिमेजेस आहेत, हेरिटेज सेंटर्स आहेत, किल्ले आहेत, अर्बन सेंटर्स आहेत, ग्रामीण भाग आहे. सगळं आहे महाराष्ट्रात सुद्धा. मग टुरिझमचा विचार केला तर. मग टुरिझमच त्यांच्याकडे त्या टुरिझमला जोडूनच जर करायचं असेल, तर नॉट नेसेसरी की ते फक्त केरळमध्येच व्हायला पाहिजे. तर इतर स्टेट्समध्ये सुद्धा केरळमध्ये व्हायलाच मे बी पाहिजे. ईज ऑफ टुरिझम डेव्हलप केलाय गव्हर्नमेंटने. इथं जेव्हा ते फॉरेन पीपल येतात, फॉरेन नॅशनल येतात, तेव्हा ते गोव्यामध्ये गेल्यावर त्यांना जसा ईज वाटतो, तसं महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी फिरताना त्यांना तो ईज वाटत वाटत नाही नाही. बरं, कारण ते ईज सिस्टम निर्माण केला निर्माण नाही गेलेला केले नाही. गेलेले आहे. तसे बोर्ड्स नाही आहेत, लॉजिस्टिक्सची नाही तशी आहेत. चेन्स नाही आहेत, तसे तिथं तशा स्पोकन लँग्वेजेसमध्ये लोकं अवेलेबल नसतात. गाईड्स ट्रान्सपोर्टेशन असतील हां, किंवा अशा गोष्टी हॉटेल्स तशा त्यांच्या ह्याच्यासाठी असतील. किंवा त्यांची सेफ्टी असेल किंवा त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. फार फार अ, तर मुंबईत येतात हां, आणि अजंता एलोराला येतात एलोरा लोकं. येतात. तेवढंच बघून तिथून गायब होतात लोकं. त्याच्या पलीकडे महाराष्ट्रात फॉरेन नॅशनल जास्त कुठे म्हणजे आता आपल्या कोल्हापुरात इतक्या गोष्टी आहेत. पन्हाळ्यासारखा फोर्ट आहे, अंबाबाईचं मंदिर आहे, कोपेश्वरचं टेम्पल आहे, सांगलीतले काही ठिकाणं आहेत जवळपासची, नदी किनारा आहे. इथे सुद्धा एक म्हणजे असं म्हणाल तर काही कमी काही नाही आहे या टुरिझमच्या दृष्टीने जर काही करायचं आणि महाराष्ट्रात तर ओव्हरऑल महाराष्ट्रात तर भरपूर काही काही भरपूर आहे. आहे. पण मग ही इच्छाशक्ती कुठं कमी पडते किंवा महाराष्ट्रात मग आयुर्वेद तसा एक मेडिकल व्हॅल्यू टुरिझम ज्याला म्हणतो आणि मेडिकल व्हॅल्यू टुरिझममधून फॉरेन क्लायंटसुद्धा महाराष्ट्रात पण यायला पाहिजे. महाराष्ट्रात सुद्धा तो त्या लेव्हलला निर्माण करायला पाहिजे. याच्यासाठी असं काय रॉकेट सायन्स लागणार आहे, की जे होऊ शकत नाही. आणि जर तसं रॉकेट सायन्स जर समजा काही लागत तशी असेल व्हिजन डेव्हलप करून एखाद्या
गव्हर्नमेंटनी तशी व्हिजन ठेवून जर त्यांनी असं करायचं म्हणून ठरवलं, तर तसं एक्झिक्यूट करायला काही तसं अवघड नाहीच आहे. पण ते त्यांना पटलं पाहिजे, की यातनं खरंच काहीतरी पटायला केरळचं मोठं उदाहरणच आहे. ठेवलेलं आहे. हां. आम्ही नाही काय तसं पटवून कोणी द्यायचं आहे? एक्झिक्यूट कोणतरी करेल असं केवढी त्यांना मोठी टीम पाहिजेच. आहे आज गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट्सची जी टीम आहे, जिथे काम करणारी जे वैद्य मंडळी आहे, डॉक्टर्स आहेत, रिसर्चर्स आहेत, हे लोकं काय करतात मग तसं असेल तर? मग पटवून द्यायला आमच्यासारखा वर्षाला कोणी यायला पाहिजे. हं. पटवून काय द्यायला गरज नाही त्यांच्याकडे तर टीम ते आहेच त्यांनाच की. आणि जर समजा त्यांचं पटतच नसेल किंवा ते पटवून देऊ शकत नसतील, तर मग नक्की चाललंय काय म्हणायचं? ते काम त्यांचं आहे. आम्ही आमची पोटं भरायची का ते करायचं? यांच्या मागे लावून यांना पटवून द्यायचंय. आम्ही ते नाही करू शकत. आम्ही रिसर्च करू शकतो, पब्लिश करू शकतो. पण ज्या लोकांनी जे करायला पाहिजे त्यांनी केलं तरच ती गाडी पुढे जाणार आहे. प्रत्येकाचं ते शक्य नाहीये प्रत्येकाला. काय वाटतं, की काय गव्हर्नमेंटचा अप्रोच असायला पाहिजे पॉलिसी लेव्हलला असं टुरिझम डेव्हलप करायला, अवेअरनेस डेव्हलप करायला, ओव्हरऑल मॉडर्न लोकांना सुद्धा ह्या कन्सेप्ट्स पटवून द्यायला, कॉमन पब्लिकला पण ह्या कन्सेप्ट्स पटल्या पाहिजेत, ह्या सगळ्या समजल्या पाहिजेत, की ह्याच्यामधलं किती जेन्युइन याच्यातनं फायदे आहेत, किती हे त्यांच्याच भल्याचं आहे. फक्त आयुर्वेदिक फॅटर्निटीच्या भल्याचं नाही आहे, तर कंप्लीट म्हणजे या लोकांच्यासाठी पण ते खूप युजफुल आणि त्यांच्या फायद्याचं आहे. त्यांच्या शरीरासाठी, त्यांच्या मनासाठी, ओव्हरऑल नेक्स्ट जनरेशनसाठी आणि हे सायन्स प्रिझर्व्ह करून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सगळी पावलं उचलणं किती गरजेचं आहे. ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आता बरीच वर्ष आपण यात काम करत असल्यामुळे मी एक गोष्ट सांगू शकतो, की मी मागे असा प्रयत्न केला होता, की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांना मी अप्रोच करून हा एक 5 वर्षाचा रोड मॅप द्यायचा प्रयत्न केला होता आणि तो दिला पण होता. तो त्यांच्यापर्यंत पोहोचला की नाही पोहोचला हे मला माहिती नाही. पण आम्ही हा रोड मॅप मी आयुष मंत्र्यांना सुद्धा दिला आहे. पहिल्यांदा एक स्ट्रॅटेजी झाली पाहिजे, की पुढच्या जवळ-जवळ 20 ते 25 वर्षांची. त्यापैकी पहिल्या 5 वर्षात आपलं काय टार्गेट असणार म्हणजे रोडमॅप असा, की जर समजा आयुर्वेदाला या धर्तीवरती उभं करायचं असेल महाराष्ट्रासारख्या किंवा इतर राज्यांमध्ये, तर कुठल्या-कुठल्या गोष्टींची कमी आहे? मग स्किल्ड मॅनपॉवर आहे का? नाही आहे. मग समजा नसेल, तर तसे इन्स्टिट्यूट्स आपण कुठे उभे करू शकतो? स्किल्ड मॅनपॉवरचे म्हणजे उदाहरणार्थ पंचकर्म थेरपिस्ट असतील, डॉक्टर्सचं ट्रेनिंग असेल, बाकीच्या जे सॉफ्ट स्किल ची गरज असते त्याचं ट्रेनिंग असेल याच्या बाबतीत. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? म्हणजे आपल्याकडे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, त्याला फॅसिलिटेट कसं करू शकतो? गव्हर्नमेंट त्याचा बूस्ट कसे देऊ शकतो? उदाहरणार्थ आज आम्ही आयुर्वेदिक हॉस्पिटल बांधलं याच्यासाठी ना एम-आय-डी-सीसारख्या रिझर्व्ह जागा आहेत, ना फॅसिलिटीज काय आहेत? जे काही करायचं ते आपण आपलेच खिशातले पैसे घालायचे, सगळे आपणच मिळवायचे आणि तेच तिथे ओतायचे आणि करायचं असा प्रकार आहे. मग सबसिडी किंवा फंडिंग गव्हर्नमेंटकडनं काही नाही. काय आहे? आणि जर असेल, तर आता त्याची एक मजा अशी वाटते मला, की जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आणि फंडिंगच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही सर्व्हे करा, की किती आयुर्वेदिक डॉक्टरांना ते माहिती आहेत किंवा त्यांच्यापर्यंत ते कसे पोहोचवले जातात. असे काय प्रोग्राम्स होतात गव्हर्नमेंटचे, की गव्हर्नमेंटच्या स्कीमबद्दल माहिती सांगण्यासाठी गव्हर्नमेंट इव्हेंट्स करतं. हं. का करत नाही? कारण ते स्कीम पोहोचवायच्या नाही आहेत का? पोहोचवण्यासाठी तर केलेल्या आहेत. मग पोहोचवत का नाही? ते पोहोचवल्या पाहिजेत. इझिली कुठेही त्याच्याबद्दलची माहिती अवेलेबल मिळत नाही. त्याच्यानंतर एकदा हे झाल्यानंतर मग त्याचं मार्केटिंग जे आहे, ते एका लेव्हलला गव्हर्नमेंटच्या लेव्हलला झालं पाहिजे. गव्हर्नमेंटनी ती ऑथेंटिसिटी निर्माण केली पाहिजे. त्याच्यामधला तो विश्वास लोकांच्यामध्ये निर्माण केला पाहिजे आणि असं नाही आहे, की काहीतरी कोणतरी सांगतं त्याच्या बेसिसवरती नाही आहे. तुम्ही जे स्टडीज झालेले आहेत, प्रूव्हड आहेत, त्याच गोष्टीच्या बेसिसवरती तो बेस देऊन तो रिसर्च पेपर जर्नलमध्ये पब्लिश झाल्यानंतर, ऑथेंटिकेट अप्रूव्ड झाल्यानंतर तुम्ही लोकांना सांगा, की ही अशी गोष्ट आहे, या ट्रीटमेंट या ठिकाणी होऊ शकतात. तुम्ही याचा फायदा घ्या. हे लोकांना गव्हर्नमेंटनी कधीतरी सांगितलं पाहिजे. आजपर्यंत आयुर्वेदाचं जे प्रोपॅगेशन करतोय ते कुठे करतोय आणि कोण करतोय मला काही कळत नाहीये. ते झालं पाहिजे. त्याच्यानंतर लॉजिस्टिक्स समजा आज फॉरेन कंट्रीमधून जर पेशंट आपण येतोय, अट्रॅक्ट होतोय, तर त्याच्यासाठी पूर्ण लॉजिस्टिक्स ईझी झालं पाहिजे. आयुष व्हिसा तयार केलेला आहे. कितीतरी लोकांचे कंप्लेंट्स असतात, की त्या व्हिसावरती ते प्रोसेस होत नाही. मग त्याचा उपयोग काय आहे? त्या जर प्रोसेस होणार नसेल, ते नेहमी सर्व्हर डाऊन असतं किंवा ते पुढे जात नाही. अशा कितीतरी टेक्निकल अडचणी आहेत. त्याच्यावरती कामं होताना दिसत नाहीत. त्याच्यानंतर
तो जे लॉजिस्टिकचा पार्ट आहे त्याच्यासाठी समजा ते एअरपोर्टवरती उतरतात तर तिथं एखादा किओस्क असला पाहिजे, तिथं त्यांना हेल्प सेंटर असलं पाहिजे एअरपोर्टवरती, की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्यासाठी किंवा त्याची माहिती देण्यासाठी इंडियामध्ये हे सेंटर्स आहेत, इथे इथे ठिकाणी तुम्ही इथे ते या ट्रीटमेंट्स घेऊ शकता, याच्याबद्दल माहिती गेली पाहिजे. तिथून पुढे त्यांना फॅसिलिटेट करण्यासाठी त्यांचा गैरफायदा घेऊ नये म्हणून त्यांना प्रॉपरली गाईड केलं गेलं पाहिजे. त्यांनी कुठं जायला पाहिजे, कुठे टॅक्सी घेतली पाहिजे, कुठल्या हॉटेलमध्ये राहणं त्यांच्यासाठी रेकमेंडेड कुठल्या आहेत, अशा ठिकाणी MTDCचे आपले कितीतरी रिसॉर्ट्स आहेत, अशा ठिकाणी त्यांना रेकमेंड करणं पण शक्य आहे. याच्यानंतर मग ते तिथं गेल्यानंतर त्यांचा पूर्ण जर्नी कंप्लीट होतो. त्याच्यानंतर असे सेंटर्स किती आहेत, आपण किती लोकांना आज कॅटर करू शकतो. त्याच्यासाठी कुठल्या देशांमध्ये जाऊन आपण असा अवेअरनेस ब्रँड महाराष्ट्र असं कसं क्रिएट करू शकतो. आज जर ब्रँड केरळ असेल, तर महाराष्ट्राला कुठली अपॉर्च्युनिटी आहे. महाराष्ट्रामध्ये इतके वैद्य समूह आहेत. म्हणजे नागपूरपासून, विदर्भ, मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्र, कोकणापर्यंत इतके मोठे-मोठे वैद्य होऊन गेलेत आणि त्यांच्या वैद्यांच्या वेगवेगळ्या स्कूल्स आहेत. त्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणलं पाहिजे. त्यांना प्लॅटफॉर्मवरती आणून ही मॅनपॉवर आपली क्रिएट केली पाहिजे आणि ही स्ट्रेंथ आपण दाखवली पाहिजे. या परंपरा आमच्याकडे महाराष्ट्रात आहेत. यांची या स्ट्रेंथ आहेत. उदाहरणार्थ सांगलीत दातार शास्त्रींची परंपरा आहे. तिकडे नाशिकमध्ये करमरकरांची परंपरा आहे. विदर्भात, मराठवाड्यात तिकडे धर्माधिकाऱ्यांची परंपरा आहे. पुण्यामध्ये कोलटकर परंपरा आहे. बऱ्याच परंपरा आहेत. मग या परंपरांना एकत्र घेऊन याच्या बावडेकरांची, सोलापूरला बावडेकर आहेत. कितीतरी परंपरा आणि याची एवढी मोठी स्ट्रेंथ आहे. म्हणजे केरळमधले ते जे वैद्य समूहांचे जे स्ट्रेंथ आहे ना, तेवढी मोठी महाराष्ट्राची पण आहे. आणि महाराष्ट्रातला वैद्यसुद्धा आजही तेवढाच ऑथेंटिकली आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो. तेवढाच स्वतः पोटतिडकीने स्वतःची औषधं स्वतः बनवतो. त्या औषधं बनवून देतो आणि एक चांगला वैद्य म्हणून प्रॅक्टिस करायचं महाराष्ट्रात प्रघात आहे. तर ही गोष्ट यांना एकत्र आणून ही मोठ बांधली पाहिजे. कुठेतरी एका ह्याला त्याच्यात राजकारण येता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून ही गोष्ट वर्षानुवर्ष पुढे जाईल आणि चांगल्या लोकांना नेमून त्याच्यामध्ये ते ज्यांना त्याचं एक पोटतिडकीने ज्यांना काम करायचं आहे याच्यासाठी, अशा लोकांना नेमून ते एक ॲडवायझरी टीम करून त्याला दिशा दिली गेली पाहिजे आणि त्यानुसार मग पावले पाडली पाहिजे. तरच आयुर्वेद फ्लरिश करेल. तर हे असं होऊ शकतं. अदरवाईज ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा कागदावरती राहणार, प्लॅन कागदावरती राहणार आणि मग आमच्यासारखे लोकं वैयक्तिक लेव्हलला जेवढं काही करायचं तेवढं करतील. त्यातून जेवढं होईल ते घडायचं ते घडेल. उदाहरणार्थ आता ॲलोपॅथीच्या जर समजा ह्याच्यामध्ये बघितलं, इंडस्ट्रीमध्ये बघितलं, त्यांचे जे फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, त्या त्यांच्या डॉक्टरना किती सपोर्ट करतात. कॅम्प्स घेण्यासाठी असतील, वेगवेगळे प्रोग्राम्स घेण्यासाठी असतील, इव्हेंट्स घेण्यासाठी असतील, किती सपोर्ट करतात. मला सांगावं आयुर्वेदातले किती फार्मास्युटिकल कंपन्या ह्या स्वतःहून प्रोॲक्टिव्हली वैद्यांना सपोर्ट करतात, की तुम्ही हा कॅम्प करा, आम्ही तुम्हाला मदत करतो म्हणून. तुम्ही इथे अवेअरनेस लेक्चर घ्या, आम्ही तुम्हाला मदत करतो म्हणून. कॉन्फरन्सेसमध्ये येतात, तिथे सपोर्ट करतात, ते वैद्यांच्या चर्चा होतात, त्याच्या पलीकडे काय? लोकांपर्यंत कधी जाणार? लोकांसाठी किती एक्झिबिशन्स होतात? मुख्यमंत्र्यांना जर समजा हा मेसेज मिळत असेल, तर त्यांनी याची नक्की दखल घ्यायला पाहिजे. कारण आम्ही जे बघतोय मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या बद्दलचं विजन खूप चांगलं आहे आणि खूप मोठं आहे. त्यासारख्या व्यक्तींनी जर याची दखल घेऊन जर समजा याच्यात काम करायचं जर आणि संधी जे योग्य लोकांना दिली, तर नक्कीच आयुर्वेद महाराष्ट्रात सुद्धा केरळच्या धर्तीवरती येणाऱ्या 15 ते 20 वर्षात उभा राहील, यात काही शंका वाटत नाही. पण त्याला तो विजन असणारा माणूस त्याच्या मागे पाहिजे आणि ती ताकद मात्र सरकारने लाभली दिली पाहिजे. पाहिजे.